पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल चिखली येथील चेरीज चौकात असलेले श्री दत्त मंदिर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उंबर, वड आणि पिंपळ अशी तिन्ही झाडे एकाच ठिकाणी एकत्र वाढली आहेत। त्रिवेणी झाडं आहेत। अनेक वर्षांपासून या पवित्र त्रिवेणी झाडाखाली श्री दत्तांची मूर्ती असून स्थानिक नागरिकांची धार्मिक आस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। दरम्यान PMRDच्या माध्यमातून ही जागा एका खाजगी बिल्डरला उपलब्ध करून देण्यात आली आहे। येथे मोठ्या बांधकामाला आता सुरुवात देखील झाली आहे। मात्र या कामादरम्यान दत्त मंदिर असलेल्या ठिकाणी बदल होऊ शकतो अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे। सर, सदरील जो मागचा भूखंड आहे तो प्राधिकरणाचा आहे। तो प्राधिकरणाने एका बिल्डरला तो भूखंड विकलेला आहे। पण भूखंड विकल्यानंतर सदरी जो वृक्ष आहे हे 3 वृक्ष एकत्र आलेले आहेत। त्याच्यामध्ये पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे आणि उंबराचं झाड आहे। तर हे तिन्ही वृक्ष एकाच झाडातून आलेले आहेत। तर ते वृक्ष आज कमी 20 ते 25 वर्ष झाले इथं आहे। त्याच्या खाली आपण छोटीशी दत्ताची मूर्ती लोकांनी स्थापन केली होती। ह्या परिसरात हे मंदिर, इथं दत्त जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। तर आता ती जागा विकल्यानंतर बिल्डर तिथं त्यांची जे काही स्कीम वगैरे निर्माण करतोय त्यासाठी आम्हाला कोणालाही त्याचा विरोध नाहीये। सदरील जेवढे पण इथं लोक आहेत त्यांना कोणाला त्या गोष्टीबद्दल विरोध नाहीये। फक्त आमचा विरोध एवढाच आहे की बाबा तुम्ही जे काही काम करताय ते फक्त ह्या वृक्षाला कुठे धक्का नको लागायला। आणि त्या वृक्षाच्या खाली एक आपली दत्ताची मूर्ती आहे। फक्त आम्ही तिथं काय भव्य असं काय मंदिर वगैरे स्थापन नाही करणार किंवा महानगरपालिका आणि प्राधिकरण विभागाला कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण करण्याचा आमचा बिलकुल हेतू नाहीये। पण संबंधित जे वृक्ष आहे ते वृक्ष वटवृक्ष आहे, त्याच्यामध्ये उंबराचं झाड आहे आणि पिंपळाचं झाड आहे। त्या वृक्षाला कुठे हानी पोहोचता कामा नये। आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढत चाललं आहे आणि हे तिन्ही वृक्ष आज ऑक्सिजन देत आहेत आपल्याला। यामुळे मंदिराची जागा आणि त्रिवेणी झाडं जशीच्या तशी ठेवावी अशी मागणी येथील नागरिकांकडून जोर धरत आहे। स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की ही फक्त धार्मिक जागा नाही तर अनेक दशकांची श्रद्धा आणि परंपरा आहे। येथे असलेले 3 झाडांचे एकत्रित वाढणे हे दुर्मिळ आणि आध्यात्मिक मानलं जातं। या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचे अरुण जोगदंड यांनी पुढाकार घेतला असून नागरिकांच्या मागण्यांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलंय। जोगदंड यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे आणि प्रशासनाकडे त्रिवेणी झाडं, दत्त मंदिर आणि परिसराची यथास्थित संरक्षणाची मागणी केली आहे। संबंधित विषय आपण याच्या अगोदर देखील बोललो। पत्रकाराला चौथा स्तंभ मानले जातात। आज पत्रकाराच्या ताकदीमुळं अवघ्या काही मिनिटांमध्येच अधिकाऱ्यांनी कबुली जबाब दिलाय की बाबा बिल्डरला जी जागा देण्यात आलेली आहे त्या जागेच्या व्यतिरिक्त आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही आणि संबंधित जे वृक्ष आहे त्याचं संगोपन करू, त्याला व्यवस्थित ठेवू आणि सदर परिसर आम्ही लोकांसाठीचा तो परिसर आहे। तर त्यासाठी लोकांसाठीच तो परिसर राहील याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। आणि याच्या मार्फत आम्ही परत एकदा पत्रकार बंधूंचा आम्ही खरंच मनापासून आभार मानतो। संबंधित ज्या लोकांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेतला त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो। स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केलं आहे की विकास कामाला आमचा विरोध नाही, पण आमची संस्कृती, आस्था आणि ऐतिहासिक वारसा अबाधित राहिला पाहिजे। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे।